मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मनश्री, आझाद मैदानातनं आपल्या सोबत आहे। मनश्री, सध्याचं काय चित्र, काय वातावरण? सध्याचं जे चित्र आहे ते अर्थातच उत्साहाचं आहे। या सगळ्या मराठा महामोर्चाचे राज्याचे जे समन्वयक आहेत ते सध्या आपल्या सोबत आहेत। मला तुम्ही सांगा की सध्याचं जे नियोजन आहे, अर्थात लाखोंची गर्दी आता काही वेळात या ठिकाणी दाखल होईल, मात्र आत्ताच एक जी बातमी आपल्याकडे येते की आशिष शेलारांना काही कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली। नेमकं काय घडलंय? तुम्ही तिथे उपस्थित होतात, तुम्ही त्याचे प्रत्यक्षदर्शी आहात। आशिष शेलार या मैदानामध्ये आशिष शेलारने येण्याचा प्रयत्न केला, परंतु 57 मोर्चे निघाले, परंतु या 57 मोर्चामधून काही या भाजप सरकारने आम्हाला हातात काही दिलं नाही। याचा उद्रेक नक्की होणार होता, परंतु आशिष शेलारांनी इथे यायला पाहिजे नव्हतं, कारण यांनी विधिमंडळात त्यांचं कामकाज आज असताना ते या मैदानात आल्याने याचाच राग या स्वयंसेवकांचा, या कार्यकर्त्यांचा आला। आशिष शेलारांना धक्काबुक्की तर झालेली नाही, परंतु आशिष शेलारांना या मैदानातून चले जाव म्हणून त्यांच्या मागे लोक पळाले आणि आशिष शेलार अक्षरशः पळत या मैदानाच्या बाहेर गेले। काही लोकांनी बाटल्या मारण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही स्वयंसेवक असताना तिथं भरपूर स्वयंसेवक होते, त्यांनी सर्व मंडळींना अडवण्याचा प्रयत्न केला। हा उद्रेक, हा राग हा या सरकारने समजून घेतला पाहिजे, कारण आज जर या सरकारने विधिमंडळाचं आमच्या हातात काही नाही जर दिलं, हा शेवटचा मुकमोर्चा आहे, हा मुकमोर्चा शेवटचा आहे दाखवण्याचा प्रयत्न आज ह्या सर्व मंडळींनी केलेला आहे। हा आजचा शांततेचा मोर्चा झाल्यानंतर ही सर्व मंडळी नंतरचे आंदोलन उद्रेक करणार हे आजच्या घटनेवरून कळत आहे। तुम्ही म्हटलात की धक्काबुक्की झाली नाही, मात्र आशिष शेलारांना अक्षरशः पळ काढावा लागलाय इथनं। कार्यकर्त्यांचं नेमकं त्यावेळेचं म्हणणं काय होतं? कार्यकर्ते त्यावेळेस म्हणत होते की भाजप सरकारचा निषेध असो, आशिष शेलार चले जाओ, आशिष शेलार मुर्दाबाद, कारण हा रोष आजचा रोष नाही। आज आशिष शेलार आले म्हणजे ते मराठाच आहेत, ते एक मराठा म्हणून इथे येऊ शकतात, परंतु ते एक भाजप सरकारचे आमदार आहेत आणि त्यांनी आजपर्यंत विधिमंडळात असेल तिथं असेल त्यांनी तिथं त्यांच्या मुख्यमंत्र्यावर दबाव आणला पाहिजे। ते आज तिथं पाहिजे होते ते, परंतु या मोर्चामध्ये त्यांनी काही लोकांना वाटलं असं नाही चमकीगिरी करायला आले असतील, त्यामुळे या लोकांनी त्यांना बाहेर काढलं। कामकाज तिथं असताना सरकारवर दबाव टाकण्याचा सोडून ते इथं फिरतात, तो उद्रेक होणार आहे आणि इथून पुढे तो उद्रेक होईल नक्की। त्याच्यामुळे हा जो उद्रेक आहे मराठा समाजाचा तो आपण बघितलाच।